नमस्कार श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुखटणकर यांच्या चटपटीत या कथासंग्रहातली कथा तुम्ही मला भावासारखे. सदावर्ते तुम्ही बंबेरकरांचे जानी दोस्त ना? अस्नोडकरांच्या या प्रश्नानं मी सावध झालो. बांब्या कधी कुठला विषय डोक्यात घेईल आणि कोणाला कधी वेठीला धरेल याचा नेमच नसतो. खरं तर नेम असतो. आसपासच्या गंभीर घटनांचा त्याच्यावर लगेचच गंभीर परिणाम होतो आणि त्याला तोंड देण्यासाठी तो भन्नाट योजना आखत असतो. आमच्या मैत्रीत मलासुद्धा त्याचे झटके बसत असतात. सांप्रत बंब्यानं फारच मोठा घोटाळा करून ठेवलेला असणार हे उघड होतं. अलीकडेच त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पदाची धुरा स्वीकारल्याचा त्याचा मला फोन आला होता. त्याची कारकीर्द तो गाजवणार याविषयी माझ्या मनात संदेह नव्हताच. अस्नोडकर पुढे म्हणाले, सदावर्ते, अहो तुमच्या बंबेरकरांनी एक दक्षता समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य कधीही कुणाचाही दरवाजा ठोठावतात. कोणाचाही ठोठावतात म्हणजे अगदी कोणाचाही नाही हो. ज्या घरात मुली आहेत त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावतात. अरे ही दक्षता समिती आहे का लाईन मारू समिती आहे? नाही, तसं नाही. समितीचा उद्देश चांगला आहे, पण लोकांना त्याचा विनाकारण त्रास होतोय हो. अस्नोडकर, एकदाच काय ते स्पष्ट सांगून टाका ना. 2 स्टेशनच्या मध्ये 10 वेळा थांबणाऱ्या ट्रेनसारखं काय करताय? अस्नोडकरांनी मग मला सगळा वृत्तांत दिला. त्याचं असं झालं होतं, अलीकडे बलात्काराची प्रकरणं फारच वाढली आहेत. दररोज वर्तमानपत्र उघडलं की तसल्या 2-5 घटना दृष्टीला पडतातच. घराबाहेर या घटना घडतातच, पण घरातल्याच पुरुषांकडून स्त्रियांवर, विशेषतः अल्पवयीन मुलींवर हे अत्याचार होतात ही तर अगदी चिंताजनक गोष्ट आहे. समाजातले हे अपप्रकार बांब्यासारखी भावनाशील व्यक्ती निमूटपणे सहन करणं शक्यच नव्हतं. त्यातच तो आता त्यांच्या सोसायटीचा सेक्रेटरी झाला होता. त्यामुळे सोसायटीत तरी अशा अपप्रकारांना आळा घालण्यासाठी तो काहीतरी पावलं उचलणार हे स्वाभाविक होतं. आणि एकदा बांब्यानं एखादी योजना आखली की तिच्या व्यवहार्यतेशी त्याला काही देणं घेणं नसतं. आता देखील सोसायटीचं चारित्र्य अबाधित राखण्याचा त्यांनी वेढाच उचलला होता. अलीकडे स्वतःच्याच मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या बापांची प्रकरणं उघडकीला आली. तेव्हा सर्वच मुलींच्या बापांवर नजर ठेवण्यासाठी बांब्यांनी एक दक्षता समिती स्थापन केली. ज्या घरात मुलगी आहे त्या घराचा दरवाजा ठोठावून मुलीची आई किंवा आजी घरात असल्याची दक्षता समिती सदस्य खात्री करून घेतात. बाप आणि मुलगी दोघंच घरात असतील तर एक समिती सदस्य त्या घरात ठाण मांडून बसतो. काही सदस्य सोसायटीच्या आवारात बसून राहतात आणि बाहेरून आलेल्या बापाबरोबर त्याच्या घरात घुसतात. हे ऐकून मी अस्नोडकरांना म्हणालो, अहो समितीवर काम करायला तुम्हाला माणसं बरी भेटली. अलीकडे कोणापाशी समाजासाठी, शेजाऱ्यांसाठी वेळ नसतो म्हणून मी म्हणतोय. अहो वेळ काढतात आमचे लोक. यात कॉलेज कुमारी आहेत, निवृत्त ज्येष्ठ नागरिकही आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी तेवढंच सत्कार्य म्हणून तेही खुश आहे. मग तुमची तक्रार काय? अहो सदावर्ते, असं काय करताय? घरातलं खाजगी पण जातं म्हणून मुलीवाल्या घरातली माणसं वैतागली आहेत. आणखीन कुठला उद्योग करून ठेवला आहे आमच्या मित्रांनी? मी काहीशा कौतुकमिश्रित सुरात विचारलं. अहो हे बंबेरकर मुलींच्या बापाच्या ऑफिसात जाऊन बापाची शहराबाहेर बदली करण्यासाठी त्यांच्या बॉसकडे रदबदली करतात. हे मात्र अति होतंय बरं का. मी सुद्धा बंब्यावर वैतागलो. मग अहो मी सांगतोय काय, माझं सोडा. सुदैवानं आमची एकही शाखा नाही आहे, पण बँकेत काम करणाऱ्या बापांचं धाबं आणलंय ना. हा बंबेरकर स्वतः बँकेत अधिकारी पदावर आहे.
त्याच्या बँकेतल्या दोघांना महाराष्ट्राबाहेर पेटाळण्यात त्याला यश मिळालं हे मी समजू शकतो, पण दुसऱ्या बँकेतल्या एकाची त्यांनी बदली घडवली. आता हे तो कसं जमवतो काय कल्पना नाही. नाही नाही नाही, छे छे छे, हे काही योग्य नाही आहे. अरे मुलीचा बाप असणं हा काय अपराध आहे का? खरं तर मुलीचं आणि बापाचं नातं प्रेमाचं असतं. कुठेतरी 2-4 बापांनी आगळीक केली म्हणून सगळ्याच बापांकडे संशयानं बघणं हा मूर्खपणा आहे. असनोडकर, तुम्ही या बंबेरकराला सेक्रेटरी पदावरनं ताबडतोब हटवलं पाहिजे. चालू आहे, प्रयत्न चालू आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राला समजावा जरा. मी असनोडकरांना तसं आश्वासन दिलं आणि लवकरच बंब्याची भेटसुद्धा घेतली. असनोडकरांचा रिपोर्ट ऐकून तो खवळला. असा भाकला तो असनोडे? माझ्या बाकीच्या चांगल्या कामांबद्दल त्यांनी अवाक्षरसुद्धा काढलेलं दिसत नाही आहे. नाही ना, पण कुठलीही चांगली कामं? मी भीतभीत विचारलं. अरे, मी मुलींसाठी कराटेचे मोफत क्लासेस चालू केलेत. त्यांना प्रतिकार प्रवृत्त करण्यासाठी दर रविवारी मी सुरक्षा तज्ज्ञांची व्याख्यानं ठेवतो. मुलींना स्वसंरक्षणार्थ सोसायटीतर्फे चाकूचं आणि मिरची पावडरचं मोफत वाटपसुद्धा केलं आहे. हां, आता तोच चाकू त्या चिक्कू कापण्यासाठी वापरत असतील आणि मिरची पूड आमटीत घालत असतील तर तो काय माझा दोष आहे का? मग मुलींच्या रक्षणासाठी तो आणखीन काय करतो? बरंच काही करतो. एका गुरूंच्या चालीसाचं मुलींकडनं दररोज 108 वेळा पठण करून घेतो. दुसऱ्या एका गुरूंच्या मंत्राचं देखील त्यांना नियमितपणे पठण करायला लावतो. हे कशासाठी बरं? अरे, त्यांच्या भोवती शक्ती कवच निर्माण होण्यासाठी. त्यामुळे त्यांना कोणी त्रास नाही ना देऊ शकणार. अरे, पण मुलींच्या बापांवर पाळत ठेवणं, त्यांची बदली करून घेणं हे उपाय अघोरी वाटतात. सोमू, सोसायटीतल्या बालिका सुरक्षेची जबाबदारी मी माझ्या शिरावर घेतली आहे. त्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यकच आहेत. आज हवेत वासना जंतूंनी थैमान मांडलंय, त्यांचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो. मला चिंता वाटायला लागली. बंब्याचा संप्रदाय वाढत गेला ना तर मुलींना जन्म द्यायला बाप धजावणारच नाहीत. तालिबानी वृत्तीचे हे लोक मुलींच्या बापांना धड जगू देणार नाहीत. मी बंब्याला म्हणालो, बंब्या, तुला मुलगी नाही आहे ना म्हणून तुला हे धंदे सुचतायत. नाही, मी स्वतःवर देखील काही प्रयोग करतोय. काही निर्बंध घालून घेतलेत. ते तुला योग्य वेळी कळतील. बंब्याने मला निरोप दिला. माझ्या सुदैवानं त्याविषयी कळण्यासाठी मला फार काळ वाट पाहायला लागली नाही. बंब्याच्या तालिबानगिरीची प्रगती आजमावण्यासाठी एक दिवस मी त्याच्या घरी गेलो. तेव्हा बंब्या घरी नव्हता. वहिनींचा चेहरा तणावग्रस्त वाटला. वहिनी म्हणाल्या, अहो, सोसायटीत यांनी हाहाकार माजवला होता. अखेर प्रकरण रजिस्ट्रारकडे जाता जाता थोडक्यात वाचलंय. विशेष सर्वसाधारण सभा बोलवून सोसायटीने यांची सेक्रेटरी पदावरनं गच्छंती केली आहे. चला, म्हणजे सोसायटीबरोबर तुम्ही सुद्धा सुटलात वहिनी. मी कसली सुटती आहे? अर्धांगिनी पडले ना मी यांची. व्यवस्थापनाच्या बाहेर राहून यांचं ते व्यवस्थापन चालूच आहे. सोसायटीत काही अतिदक्ष, काही रिकामटेकडे आहेतच ना, त्यांनासुद्धा काहीतरी कार्यक्रम हवा असतो. वहिनी, तुम्ही नका तिकडे लक्ष देऊ. मी दुर्लक्षच करते तिकडे. पण आमच्या दोघांच्या संबंधात त्यांनी काही प्रयोग चालवले, त्याचं काय करू? प्रयोग म्हटल्यावर मी भानावर आलो. मला ते योग्य वेळी कळतील असं बंब्या म्हणाला होता. ती वेळ आली होती. वहिनी, मला सांगा, बंब्यानी कुठले प्रयोग चालवलेत? नाही, म्हणजे आम्हाला तरी कळू द्या ना. 1-2 बापूंनी सुचवलेले मार्ग तुम्हाला ठाऊक असतीलच. एका स्वामींनीही तर गुरुक्षेत्र मंत्राचा जप केल्यास बलात्कार होऊच शकणार नाही असं ठासून सांगितलंय. मला हे तो मंत्र म्हणायला लावतात. हो, मग चांगलं आहे वहिनी,
चांगलं आहे हो, पण हे इथेच थांबलेले नाही आहेत. त्या गुरूंनी शिकवलेल्या एका तंत्राचा ते माझ्यावर प्रयोग करतायत. त्यामुळे म्हणे पुरुषाला नपुसकत्व येतं. अरे बापरे, म्हणजे बांब्या, आता भाऊजी अद्याप तसं काही घडलेलं नाही आहे. पहिल्या 2 रात्री ते लगेचच झोपून गेले. हां, म्हणजे त्या मंत्रतंत्रात निश्चित सामर्थ्य असणार वहिनी. अहो, आधी मलासुद्धा तसंच वाटलं. पण नंतर लक्षात आलं की ऑफिसमधलं काम आणि दक्षता समितीचं काम यामुळे ते थकून जाऊन झोपी गेले होते. पण यांचा त्या गुरूंवर भारी विश्वास. म्हणाले, एवढे मोठे गुरु, ईश्वराचे अवतार, ते खोटं कसं सांगणार? मीच कुठेतरी कमी पडतोय. त्यानंतर त्यांनी मला जे करायला लावलं ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, मग मी बांब्याला विचारतो. नको, तुम्हालाही ते तो प्रयोग करायला लावतील आणि तुमच्या संसाराचे 3-13 वाजतील. मग मी वहिनींना आग्रह केला नाही, पण शलूकडे मी बोललो. ती म्हणाली, मीच बोलते वहिनींशी. त्याप्रमाणे शलूनं बंबेरकर वहिनींची भेट घेतली. त्यातून कळलं ते भयंकर होतं. स्वतःची परीक्षा पाहण्यासाठी हा बांब्या स्वतःच्या पत्नीला अधिकाधिक उत्तान पोशाख करायला भाग पाडत होता. त्याचाही परिणाम होत नाही असं बघून बांब्यानं बडे अच्छे लगते है या एकता मालिकेतल्या प्रियाप्रमाणे स्वतःला पेश करायला वहिनींना भाग पाडलं. याचा मात्र व्हायचा तो परिणाम झाला. अनावृत्त उघड्या पाठीनं बांब्याचा संयम डळमळला. मग त्यांनी वहिनींना आणखीन एका गुरूचं अस्त्र बाहेर काढायला लावलं. तुम्ही मला भावासारखे आहात, हे वहिनींकडनं त्यांनी वदवून घेतलं. त्याचा परिणाम होऊन बांब्या वहिनींपासनं दूर दूर राहायला लागला. हे सांगताना वहिनी जवळजवळ कोसळल्या. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी मग शलूनीच एक योजना आखली. त्यानुसार बांब्या घरी यायच्या वेळेच्या आधी मी त्याच्या घरी जाऊन बसायला लागलो आणि बांब्यानं घरात पाऊल टाकता क्षणी बांब्याला दिसेल अशा तऱ्हेनं आम्ही दोघं, म्हणजे वहिनी आणि मी, अगदी शेजारी शेजारी बसून मनमुराद गप्पात रंगून गेल्याचं नाटक करायला लागलो. एकमेकांना टाळीसुद्धा द्यायला लागलो. सध्या मला बराच मुक्कामार बसलेला असला आणि बंबेरकराच्या घराचा दरवाजा मला बंद झालेला असला तरी एका परममित्राचं वैवाहिक जीवन पूर्ववत करून दिल्याचं फार मोठं समाधान मला मिळतं आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुधीर सुखटणकर यांची कथा तुम्ही मला भावासारखे. ही कथा साप्ताहिक लोकप्रभामध्ये 1 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झालेली कथा. ही कथा त्यांच्या चटपटीत या कथासंग्रहात आहे. या संग्रहातल्या सगळ्याच गोष्टी अशाच चटपटीत आहेत. कथासंग्रह नक्की ऐका. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम चटपटीत कथा ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.